कोल्हापूर ते रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असणारा मार्ग म्हणजे आंबा घाट। या घाटातून होणारा प्रवास आजही अनेकांसाठी आव्हानात्मक ठरतोय। पावसाळ्यामध्ये दरड कोसळणे, दाट धुकं, त्याचबरोबर तीव्र वळण आणि वाहतूक कोंडी यामुळे हा प्रवास अनेकदा संथ आणि धोकादायक बनतोय। अनेक वेळा घाटातील वाहतूक तासनतास ठप्प राहते, तर काही वेळा रस्ता बंद झाल्याने पर्यायी मार्गांचा वापर नागरिकांना करावा लागतोय। त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळणावर मोठा परिणाम होऊ लागलाय। आता याच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आंबा घाटाखालून भुयारी मार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव समोर आलाय। त्यामुळे हा प्रकल्प नेमका काय आहे, तो किती महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर सध्या हा प्रकल्प कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि या टनेलमुळे कोल्हापूर ते रत्नागिरी या प्रवासामध्ये नेमका काय बदल होणार, याच बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या आंबा घाटात भुयारी मार्ग म्हणजेच टनेल उभारण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उद्योग मंत्री तसंच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली। विशेष म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रातील पथदर्शी प्रकल्प म्हणून विकसित करण्याबाबत सुद्धा बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आंबा घाटातील धोकादायक वळणांचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतोय। आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा घाटमार्ग आहे। कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या हजारो वाहनांसाठी हा प्रमुख मार्ग मानला जातोय। रत्नागिरी, राजापूर, लांजा, गुहागर, जयगड या परिसरातील नागरिक, त्याचबरोबर व्यापारी, पर्यटक आणि माल वाहतूक करणारी वाहनं सुद्धा याच घाटातून प्रवास करतात। आणि हा घाट केवळ 2 जिल्ह्यांना जोडत नाही, तर कोकणातील बंदरे, औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातोय। मात्र प्रत्येक पावसाळ्यामध्ये या घाटामध्ये दरडी कोसळणं, रस्ता बंद होणं, दाट धुके, तीव्र वळण आणि वाहतूक कोंडी अशा ज्या समस्या आहेत त्या वारंवार उद्भवत असतात आणि अनेकदा तासनतास वाहतूक सुद्धा ठप्प होते। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आंबा घाटासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा नागरिकांकडून केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवर आता आंबा घाटाखालून भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आलाय। या भुयारी मार्गामुळे वाहनांना घाटातील अवघड वळणांचा सामना करावा लागणार नाहीये। घाट चढण्याऐवजी वाहनांचा प्रवास थेट डोंगराच्या आतून म्हणजेच टनेल मधून होईल। त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये दरड, त्याचबरोबर निसरडे रस्ते आहेत, घाटातील अपघाताचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुद्धा कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। याचबरोबर मुसळधार पावसामध्ये सुद्धा वाहतूक सुरळीत ठेवण्यास या टनेलची मोठी मदत होऊ शकते असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय। दरम्यान नागपूर येथे झालेल्या बैठकीमध्ये उदय सामंत यांनी आंबा घाटातील वाहतुकीच्या अडचणी आणि पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांची सविस्तर माहिती नितीन गडकरी यांना दिली। त्यामध्ये सध्या घाटातील अरुंद मार्ग, वाढती वाहतूक आणि वारंवार होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी बैठकीमध्ये सांगितलंय आणि यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आंबा घाटाखालून भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्याची विनंती सुद्धा नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे। आणि यावर नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रातील एक पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो असं मत व्यक्त केल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। आणि इथे पथदर्शी म्हणजे काय, तर एखाद्या प्रकाराचा पहिलाच किंवा प्रयोग म्हणून राबवला जाणारा प्रकल्प, म्हणजे तो जर यशस्वी झाला तर त्याच धर्तीवर इतर ठिकाणी सुद्धा असेच प्रकल्प उभारले जातात। आणि या प्रकल्पाच्या बाबतीतही तसंच आहे, म्हणजे जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर त्याच धर्तीवर राज्यातील इतर घाटांमध्ये सुद्धा असे टनेल उभारले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे। त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला आधुनिक भुयारी मार्गाने जोडण्याचा हा प्रयत्न भविष्यात इतर घाटांसाठी सुद्धा आदर्श ठरू शकतोय आणि अशी चर्चा सुद्धा बैठकीमध्ये करण्यात आली आहे। त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना या प्रस्तावावरील पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्देश दिले जातील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या प्रकल्पाबाबत एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे अद्याप या भुयारी मार्गाला अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाहीये। सध्या हा प्रकल्प नियोजन आणि प्राथमिक चर्चेच्या टप्प्यामध्ये आहे आणि पुढील काळामध्ये या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार केला जाईल आणि त्यानंतर
भूगर्भीय सर्वेक्षण, पर्यावरणीय मंजुरी, आर्थिक व्यवहार्यता, तांत्रिक तपासणी आणि अंतिम आराखडा तयार होईल। त्याचबरोबर टनेलची नेमकी लांबी किती असेल, त्याचा खर्च किती असेल, प्रवेश आणि बाहेर पडण्याची ठिकाणं कोणती असतील याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीये। मात्र केंद्र सरकारच्या स्तरावर या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पुढील प्रक्रिया गतीने राबवली जाणार असे संकेत सुद्धा आता मिळालेले आहेत। आणि हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यास त्याचा फायदा केवळ कोल्हापूर आणि रत्नागिरीपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर याचा जो फायदा आहे तो कोकणातील बंदर, विशेषतः जयगड परिसर, औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळ आणि कृषी उत्पादनांची वाहतूक अधिक वेगवान होणार आहे। कोकणातील आंबा, काजू, मासळी त्याचबरोबर इतर कृषी आणि मत्स्य उत्पादनांची वाहतूक सुद्धा कमी वेळामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि देशातील इतर भागामध्ये सुद्धा करता येऊ शकणार आहे आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, मालवाहतुकीसाठी हा मार्ग अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सुद्धा ठरू शकतोय। शिवाय पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण गणेश उत्सव, दिवाळी, उन्हाळी सुट्ट्या त्याचबरोबर शिमगा आणि पर्यटन हंगामात आंबा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। टनेलमुळे ही समस्या मात्र मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। प्रवास अधिक सुरक्षित होईल, वेगवान आणि आरामदायी होण्याची अपेक्षा सुद्धा या प्रकल्पामुळे आता व्यक्त केली जाऊ लागली आहे। दरम्यान या बैठकीमध्ये केवळ भुयारी मार्गावरच नव्हे तर मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांवर सुद्धा चर्चा झाली आहे। महामार्गाची उर्वरित कामं तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच मुंबई गोवा महामार्गावरील टोलचे दर जे आहे ते कमी करण्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे आणि यासाठी लवकरच अधिकाऱ्यांच्या विशेष गटाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी, जयगड, गुहागर आणि चिपळूण, सातारा या महत्त्वाच्या रस्त्यांच्या रेखांकनाला गती देण्याबाबत चर्चा झाली आहे। तसंच लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड या भागातील विकास कामांसाठी सुद्धा केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उदय सामंत यांनी केली आहे आणि या सर्व मागण्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या फाईल्सवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील असं देखील आश्वासन दिलं गेलंय। त्यामुळे कोकणातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना येत्या काळामध्ये गती मिळण्याची सुद्धा शक्यता आता नाकारता येत नाहीये। त्यामुळे येत्या काळात केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत नेमके आता कोणते निर्णय घेतात याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयासोबत। मात्र तोपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला त्याचबरोबर Facebook आणि Instagramला सुद्धा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।